आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए। सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए। ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें sindhubhumimart.co.in। सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें @99194290। एसटी तिकीट दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज कणकवली बसस्थानकात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले। यावेळी अर्धा तास एसटी रोखून धरण्यात आली। एसटीमध्ये बसलेल्या प्रवाशांना याचा त्रास होऊ नये याकरिता प्रवाशांना पाण्याच्या बॉटल देखील वाटण्यात आल्या। दरवाढीच्या निषेधाचे फलक झळकवत एसटी तिकीट दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो, गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या सरकारचा निषेध असो, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, महायुती सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी संदेश पारकर म्हणाले, राज्यभर एसटीच्या भाववाढी विरोधात आंदोलन छेडण्यात येत आहे। एसटी तिकिटात 15% दरवाढ झाली आहे। या दरवाढीचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत। एसटीच्या जुन्या गाड्यातून लोकांना प्रवास करावा लागत असून एसटी गाड्या वेळेत सोडल्या जात नाहीत। लोकांना एसटी महामंडळाकडून चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत, मात्र दरवाढ जनतेच्या माथी मारली जात आहे। महायुती सरकारने याचा फेर निर्णय घेऊन दरवाढ तात्काळ रद्द करावी, अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करू, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दिला। राज्य सरकारने जो 24 जानेवारीपासून निर्णय घेतला एसटी दर भाडेवाढीचा, या विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अनेक निषेध आंदोलनं त्या ठिकाणी करण्यात आली। खरं तर महायुतीच्या सरकारचा जाहीर निषेध या भाडेवाढीमुळे आम्ही या ठिकाणी करत आहोत। खरं तर जनतेला प्रवासी सेवा उलट चांगली देण्याची गरज आहे। या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या जुन्या आहेत, मोडकळी झालेल्या आहेत आणि या गाड्यांमधूनच आपली सर्वसामान्य या जिल्ह्यातली जनता या एसटीमधनं त्या ठिकाणी प्रवास करते, पण त्या सेवेमध्ये मात्र बदल झालेला नाही। त्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्र सरकारकडनं झाला नाही। पण या गोरगरीब जनतेमध्ये 15% भाडेवाढ करून आज जर समजा तळाला जायचं असेल तर 24 जानेवारीपूर्वी 30 रुपये दर होता, आता तळाला जायचं असेल तर 36 रुपये द्यावे लागतात। म्हणजे एका माणसाला 6 रुपयाची वाढ कणकवली ते तळाला या अंतरापर्यंत झालेली आहे। म्हणजे संपूर्ण जी भाववाढ आहे ही 15% झालेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही या सगळ्याचा निषेध त्या ठिकाणी करतो आणि शासनाने आज याचा निर्णय फेर निर्णय करावा, याचा विचार करावा आणि हा निर्णय त्या ठिकाणी मागे घ्यावा, अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि ही भाववाढ त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावी, अशा प्रकारची भूमिका सतीश सावंत म्हणाले, एसटीची भाडेवाढ करून उत्पन्न मिळविणे एवढाच कार्यक्रम आज महायुती सरकार राबवत आहे। एकीकडे ग्रामीण भागातील एसटी सेवा कोलमडली आहे, शालेय फेऱ्यांमध्ये देखील दिरंगाई होत आहे आणि दुसरीकडे तिकीट दरवाढ करण्यात आली, हे निषेधार्ह आहे। त्यामुळे विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांच्याशी चर्चा करून एसटी सेवा सुधारण्याबाबत विभाग नियंत्रकांनी 4 दिवसात बैठक घ्यावी, अशी सूचना आम्ही केली आहे। सिंधुदुर्गासाठी नवीन एसटी गाड्या द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली। त्या संदर्भात भाडेवाढ फक्त करून या ठिकाणी उत्पन्न मिळवणं एवढाच कार्यक्रम आज या महायुती सरकारचा राहिलेला आहे। आज असलेल्या ग्रामीण भागातली एसटीची सेवा कोलमडलेली आहे, शालेय फेऱ्यात त्या ठिकाणी दिरंगाई होते आहे, भाया करून त्या ठिकाणी गाड्या चालवल्या जात आहेत। म्हणून आज त्यांचे DTO लाड या ठिकाणी आले होते। या संदर्भात DTO मार्फत DCना त्या ठिकाणी निरोप दिलेला की येणाऱ्या 4 दिवसामध्ये DCने या संदर्भात बैठक घ्यावी आणि जिल्ह्यातली असलेली एसटीची सेवा त्यांनी सुरळीत करावी आणि असलेली भाडेवाढ जी करताय ही भाडेवाढ एक तर कमी करा किंवा भाडेवाढ कमी करा आणि त्याचबरोबर एसटीचा असलेला जो सेवा जो आहे हा सेवेचा दर्जा त्यांनी सुधारावा, अशा मागण्या आम्ही DCजवळ केलेल्या आहे।
येणाऱ्या काही दिवसात त्यांची बैठक होईल आणि ज्या ज्या सेवा या ठिकाणी दीर्घाईने गाड्या चालत आहेत, कॉलेज फेऱ्या उसराने चालत आहेत आणि गावामध्ये थेट गाड्या जात नाही आहेत, या संदर्भात टीसीची चर्चा करू. अन्यथा याच्याहीपेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी शिवसेनेतर्फे उभारलेलं आहे. यावेळी विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांच्याशी चर्चा करताना प्रवाशांना उद्भवणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचण्यात आला. कणकवली बस स्थानकातील स्वच्छतागृह अस्वच्छ झाले असून त्याची तातडीने स्वच्छता करा. जुन्या गाड्यातून प्रवासी वाहतूक थांबवा. शालेय फेऱ्या वेळेत सोडा. बंद झालेल्या फेऱ्या पुन्हा सुरू करा अशा सूचना करण्यात आल्या. तसेच दरवाढ रद्द करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. आंदोलनातील मागण्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याची ग्वाही यावेळी श्री लाड यांनी दिली. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, तालुका प्रमुख कन्हैया पारकर, महेश कोदे, सचिन सावंत, अबू मेस्त्री, प्रसाद अंधारी, राजू राठोड, उत्तम लोके, वैदेही गुडेकर, तात्या निकम, तेजस राणे, आदित्य सापळे, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री, हेलम कांबळी, गुरुनाथ पेडणेकर, बाळा राऊत, विलास गुडेकर, जितू कांबळी, प्रतीक रासम, अनिल जाधव, अजित काणेकर, चंदू परब, बाबू केणी, लक्ष्मण हन्नीकोड, मिलिंदा आईर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. नंबर 1 निर्धार न्यूज, कणकवली.